तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। मंडळी, सगळीकडे नवरात्र उत्सव अगदी जोरात सुरू आहे आणि आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि आजच्या आपल्या भागामध्ये आपल्याला भेटायला येतात खास पाहुणे। एक अशी जोडी जी सतत एकमेकांशी भांडत असते, एकमेकांना पुरून उरतात, सतत लढत असतात। सन मराठी वाहिनीवरील तुमची आवडती मालिका जुळली गाठ ग मधील सावी धैर्य मुजुमदार आणि दामिनीताई मुजुमदार। जरा भान ठेवायचं ना, आपण मंदिरात आलोय। मुजुमदारांच्या सुनांचा पदर नेहमी खांद्यावर असतो, लक्षात नाही का? सॉरी आई, घेते। सॉरी आई म्हणजे हे भाऊने शिकवलं नाही वाटतं तुझ्या? वा वा वा, क्या बात आहे। मस्त। दामिनीताई आणि सावी इथे आलेले आहेत, तुमचं अगदी मनापासून तुमचं स्वागत। खूप छान वाटलं तुम्ही इथे आलेले आहेत। बरं दामिनीताई, कसं आहे की सगळीकडे अगदी नवरात्र उत्सव अगदी जोरात सुरू आहे, आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। हा, तर मला खरं तर सावीला असं विचारायचं की सावी, तुझ्याकडे नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो? म्हणजे लग्नाआधी आमच्या घरी एकदम मनोभावे आणि उत्साहात नवरात्र साजरा करायचे। म्हणजे आमचे भाऊ सांगतात की नवरात्रात जसं आपण देवीची 9 दिवस पूजा करतो, अर्चना करतो, तसं आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला जपलं पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि हेच आमच्या भाऊंचे संस्कार आहे आणि या संस्कारात मी वाढले। त्यामुळे आमच्या एवढं सांगण्याची काही गरज नाही। मी तुम्हाला सांगते भाऊ, मुजुमदारांची नवरात्र ना ही अगदी पाहण्यासारखी असते बघा। म्हणजे घट बसवले जातात, 9 माळा लावल्या जातात 9 दिवस, आणि पाहुण्यांची रेलचेल तर तुम्हाला काय सांगू। त्यांचं जाणं येणं, खाणं पिणं, उठणं बसणं म्हणजे अगदी दिमाख्यात असतं बघा। पण मी काय म्हणते की उत्साह आपण किती थाटात साजरा करतो त्यापेक्षा त्याचा भाव महत्वाचा असतो आणि भाऊ नेहमी तेच सांगतात। तुमच्या भावांचं का विचारलं काय त्यांनी? भाऊंचं विचारलंय सारखं? आपले भाऊ 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 चालू असतं तुमचं? मी फक्त सांगत होते की आमचे भाऊ। अरे हो, पण आता मुजुमदारांची सून आहे। ऐका ना, आता हा जो भाऊ आहे तो काय सांगतो ते ऐका ना। कळलं तुम्हाला? सासू कोण आणि सून कोण ते कळलंय ना? बरं सावी, मला असं विचारायचं की आता तुझं लग्नही झालेलं आहे, तर तू तुझ्या स्वभावात असा काय बदल घडवलायस की घडवणार आहे? नाही, म्हणजे लोकांना असं वाटतंय की आता माझं लग्न झालंय त्याच्यामुळे मी बदलली असेल, पण नाही। मी जशी आधी सावी होते तशीच राहणार आहे। धैर्यावर माझं तितकंच प्रेम आहे, तितकीच हळवी, तितकीच मायाळू सावी तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे तिच्या भाऊंच्या संस्कारात आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारी सावी। पण जर कोणी स्त्रीचा अनादर करताना मला दिसलं तर त्याला दुर्गेचं रूप घेऊन शिक्षा द्यायला पण पुढे मागे करणार नाही। वा 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 वा, खूप छान। काय सावी तू बोललीस, वा वा वा, मस्त। दामिनीताई, मला असं विचारायचं आहे की प्रेक्षकांची आवडती मालिका आहे जुळली गाठ ग, या मालिकेमध्ये तू खलनायिका साकारतेस, जी खलनायिका खूप सक्षम आहे आणि मला माहिती आहे तू सुद्धा तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये खूप सक्षम आणि खंबीरपणे स्वतःला उभं केलेलं आहे। काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे प्रेक्षकांना जरी मी सुनेला छळणारी सासू दिसत असले तरी सुद्धा ते पडद्यावरचं माझं रूप आहे। मी इमोशनल आहे खूप, मजा मस्ती पण माझ्या मते आत्ताच्या या मुलांपेक्षा जास्तच करते, एवढी आगाऊ सुद्धा मी आहे। हे मला माहिती। तुला माहिती आहे माझे मिस्टर गेल्या म्हणजे 2013 साली वारले। त्यानंतर माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता की 2.5 वर्षाची मुलगी आणि तिला तिचं सगळं आयुष्य आता घडवायचंय। आपण कितीही मोठं नाव असलं, आपण स्वतः कितीही कमवते असलो तरी सुद्धा ना मला असं वाटतं साथीदार आपला जो असतो त्याचं अचानक जाणं माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता। पण त्याच्यातून मी खरं तर खूप तुटले होते, पण माझ्या बहिणीने मला समजवलं की जे झालं ते झालं, त्याचा विचार करून पुढचं आयुष्य काढणार आहेस का? घरी बसून राहणार आहेस का? तुझ्यासमोर तुझ्या पुढे आता मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यासाठी, तिला घडवण्यासाठी, तिचं शिक्षण, तुला परत काम करावं लागेल। आणि मग मी 6 महिन्याचा गॅप घेऊन पुन्हा काम सुरू केलं। तेव्हा जे काम सुरू केलं, 2.5 वर्षाच्या मुलीला बाहेर ठेवलं होतं, म्हणजे माझ्या आई वडिलांकडे ठेवलं होतं आणि मी सतत
मुंबईत शूटिंग करायचंय. एकच मोबाईल असा आहे की आता सध्या की ज्याच्यामुळे आपण व्हिडिओ कॉलवर निदान आपल्या मुलांना त्यांच्याशी बोलू शकतो आणि बघू शकतो, तेवढंच चालायचं. पण या मालिकेच्या निमित्ताने मी कोल्हापुरात आले आणि माझ्या मुलीची 10वी झाली याच वर्षी. सो मी तिला असं म्हटलं की आता 11वी आणि 12वी मला असं वाटतं तू माझ्या सोबत राहा, आणि तिला मी कोल्हापुरातच ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही जी शक्ती आहे ना ही एका स्त्रीमध्येच असू शकते. त्यासाठी खरंच टोकतो होतो काय डोळे पाणावलेत तुझे. मुलीचा विषय जिथे निघतो ना तिथे थोडीशी इमोशनल होते मी. माझ्यासाठी सर्वस्व ती आहे. बरं कसं असतं ना ताई की नवरात्र उत्सव सगळे सुरू आहे आणि नवरात्रीचे विशेष भाग आपण करतोय, तर आपण ना ज्या विशेष सेवा देणाऱ्या महिला आहेत ना त्यांचा आपण इथे सन्मान करत असतो. हा, तर आजच्या भागामध्ये सहभागी होणार आहेत कोल्हापुरातील स्वच्छता दूत ताई. हे वा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझ्या सगळ्या ताईंचं. या माया सुरेश आखाडे. मी आता सध्या महालक्ष्मी मंदिरात झाडायला आहे. 2014 पासून मी काम करते. घरात निघायचं 7:30ला, 7:45ची बस लागते तर 8ला पोचायचं. 8 वाजलं मंदिरात आलं की मग खराटे घ्यायचं, सुपली घ्यायची, बादली घ्यायची, झाडून काढायची, साफसफाई चौभोवती करायचं. कुठं कचरा पडू द्यायचा नाही. जिथं काय कागद पल्ला उचलायचं, उदबत्तीचा कागद झालं, लाडूचा कागद असलं की उचलायचं, साफसफाई सगळं करायचं, घाण पडू द्यायची नाही. काय काम करताना महालक्ष्मीच्या मंदिरात आनंद भेटते. असे दिवसभर असं दिवसच गेलेला कसं समजत नाही की कसं 5 वाजलेला ही बी काय समजत नाही. छान वाटतंय आम्हाला मंदिरात झाडताना. कोण जरी आलं, कुठली बी गरिबी येऊ द्या, काय येऊ द्या, पण देवी भरभराटीनं देणार आणि सर्वांचं चांगलं करणार महालक्ष्मी आई. आणि ती नसताना आम्हाला भीतीच नाही की कशाची की काय होईल. का किती जरी दुःख आलं, संकट जरी किती आलं तरी सध्या मंदिरात आलं की सगळं संकट आमचं दूर होतं. या की आईच्या मंदिरात आल्या दर्शन घेतो आम्ही आणि मग खराट्याला हात लावतो. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये या ताई आपल्या स्वच्छता दूत ताई ह्या इथे सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण पहिला खेळ खेळणार आहोत. चला रेडी आहेत सगळे? हा, खेळ खेळायचा आपण पहिला. बरं, आपण पहिला खेळ खेळणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा, हे कळले तुम्हाला? ही स्टेप कळलेली आहे? हा ताई, काय आपल्या खेळाचं नाव काय? हसली की फसली, हसली की फसली, हसली की फसली. असं होतं? अशी होती स्टेप? हा ताई ताई तू दाखव कशी होती स्टेप. हसली की फसली. हा वा. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू होणार आहे, म्युझिक सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचंय, नृत्य करायचंय जागेवरती जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू किंवा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. जर हसलात हल्लात तर तुम्ही बाद. ओके, सुरू करायचंय. चला तर मग हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी. स्टॅच्यू. ताई तू हल्लीस, तू बाद झालेली आहेस, तू तिथे थांबू शकते. थांबतो. नाही तिथं तर आता आपला खेळ आहे. तू साईडला, तिथे साईडला थांब. हा ताई तू पण असलीस, ये तू पण ताई बाद झालेली आहेस, तू तिथे थांबू शकते. खूप छान, व्हेरी गुड. आणि ह्या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. तुमचं खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. वा. आता ह्या आपल्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात हे, तळ्यात मळ्यात. हे आपल्या खेळाचं नाव आहे. हा, त्याचं नाव आहे खेळाचं तळ्यात मळ्यात. ओके, व्हेरी गुड. हा, आणि आता आपण खेळ सुरू करूया.
हा बरं, आता आपण मळ्यात उभे आहोत, हे तळ आहे. हा तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटलं की मळ्यात उडी मारायची. जी ताई चुकली ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. अशा 3 ताई बाद होणार आहे. ठीक आहे, ओके चलो ठीक आहे. रेडी? हा रेडी आहे तुम्ही? ओके. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. शाबाश ताई, तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू तिथे उभी राहू शकतेस बाजूला. हा व्हेरी गुड. या इथे या इथे. तळ्यात ताई तू उडीच मारली नाही, ताई तू बाद झालेली आहेस, तू तिथे थांबू शकते. या रेडी? हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात या तळ्यात या मळ्यात मळ्यात. शाबाश, तळ्यात उडी मारली तो ताई, तू बाद झालेली आहेस, तू तिथे थांबू शकतेस. ओके. आपल्या या खेळाचं नाव आहे, दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. त्यांच्याबरोबर आपण हा शेवटचा खेळ खेळणारच आहोत. पण त्याआधी आपण जरा त्या दोन्ही ताईंबद्दल जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आधी ह्या ताईशी मी गप्पा मारणार आहे. ताई तुझं नाव सांग बरं. अनिता. माहेर कुठलं? गगनबावडा. गगनबावड्यामधली आहेस? गगनबावड्याच्या पुढची पदम सतीवर गाव आहे. अच्छा. आणि सासर कुठलं? सासर शिंगणापूर. बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? आता माझी मुलगी आहे 35 वर्षाची, 40 वर्ष झाली. 40 वर्ष झालेली आहेत लग्नाला? 50ची आहे. अच्छा, तू 50ची आहे आणि 40 वर्ष लग्नाला झालेली आहेत. भाऊजी कसे आहेत? हो एकदम ठीक. एकदम ठीक. हा कसं वाटतंय 40 वर्षाचा संसार? काय 4 दिवस सुखाचं 4 दिवस दुःखाचं, आनंदात. आनंदात आहे इथं. क्या बात आहे. पण ताई आता तू हे जे स्वच्छता दूध सेवेमध्ये आहेस, तर याला भाऊजींचा कसा तुला पाठिंबा आहे? हो हो, आनंदात काम करायचं, घरी यायचं. घरी यायचं, आनंदात काम करायचं. आम्ही किती बांधलं तरी दोघं एकामेकाला विसरत नाही. क्या बात आहे. आणि असंच असायला पाहिजे. हो. बरं ताई, माहेरचा असा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतोय की जो आठवला की खूप भावूक व्हायला होतं, डोळ्यातनं पाणी येतं? काय माझी जलमता साई मेली आहे. त्यामुळे वर्षात एकदा गेलो की मला जरा आनंद वाटते. सारखं जावं वाटते, खरे संसार सोडून जाऊ शकत नाही. माहेरी गेल्या गेल्या सगळ्यात आधी कोणाला भेटतेस तिथे? बाबा. आई नसल्यामुळे ते वडीलच माझी माया करतात. बाबांशी किती वेळा बोलणं होतं दिवसातून? ते 4 दिवस नसला तर कोणाच्या यांच्यावर फोन येतोय, पोरगीचा फोन लागणार, मया सांगतात. त्या सगळ्यांना माझे वडील पुरी मानतात. हो ना? हो हो, जाऊन आलो आम्ही सगळे. बरं, काय सांगशील तू या माध्यमातून तुझ्या बाबांना? समजा आता बाबा समोर आहेत, काय सांगशील तू त्यांना? काय नाही, तुला जर कंटाळ वाटत असेल तर माझा दार उघडा आहे. खरं दार उघडा कर, मी सोडून जाऊ शकत नाही ना पोरासनी. 2 मुली 1 मुलगा, माझी सून. अच्छा. त्यासनी सोडून जाऊ शकत नाही. तरी बी तुला किती बी काय वाटू दे, माझं दार उघडाय बाळा. बाबांना? हो. माझी 4 गाय आहे, तशी एक गाय म्हणून समजतो. नक्कीच नक्कीच. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सत्य आहे ती बोललो. तुला कसं वाटलं आज मनात तुला सगळं व्यक्त होऊन मोकळं बोलून? मला एक प्रकारचा माझा भाऊ कुठला तर भेटला, खरं असं मनापासून कोणी विचारलं नाही. आज पहिल्यांदाच तुम्ही विचारलं सा, आणि मी पण सांगत होतो. वा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई, तुझं पुढचं आयुष्य आहे ना, हे खूप छान, सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जाऊ, हीच मी महालक्ष्मी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि अशीच हसत राहा. ताई, तुझं नाव सांग बरं. सविता यशवंत मोरे. सविता ताई, माहेर कुठलं? कोल्हापूर. आणि सासर? सातारा. सासर सातारा. साताऱ्याकडची आहे का तू? बरं ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. ताई, आता तुझ्या ज्या सेवेमध्ये आहेत, स्वच्छता दूत म्हणून तू इथे जी काय सेवा लोकांना देतेस, तर ह्या सेवेला भाऊजींचा कसा सपोर्ट आहे? चांगला सपोर्ट आहे. चांगला सपोर्ट आहे. काय म्हणणं असतं त्यांचं? ते म्हणतात कसे, घरी बसण्यापेक्षा तुझं मन रमतं तिथंच जातो, तिथंच तू काम कर. माझं महालक्ष्मीच्या मंदिरात मन रमतं, मी इथंच काम करते. वा ताई, पण मला माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं, आई की बाबा? आई वडील. माझे आई वडील बरेच वर्ष झाले गेले. त्यांच्याशिवाय मला कुणाचाही आधार नव्हता. तेच माझे आधार होते आणि त्यांच्या आठवणीतच मी त्यांच्या तिथंच राहते. एकुलते एकच मी त्यांची होते. त्यांच्या दुःखात सुखात मी सगळी सामील होते त्यांच्या.
त्यामुळे आता हे कसे माहेरला जातात, माहेरच्या गोष्टी करतात, असं मला करता येत नाही, कारण मला माहेरच नाही ना. या आईच्या दारात मी सेवा करते, हिच्याकडूनच वर्षातनं काय असेल ते मला माहेरची एक साडी मिळते. तेच माझं सुखाचं समृद्धीचं दिवस मी मानते. पण असं माहेरचा आई बाबांचा असा कुठला प्रसंग इथे तुला सांगावं असं वाटतं? हो, शेवटचा सण माझ्या आई वडिलांचा होता. शेवटचा वेळ त्यांची होती, अशा त्यांना उचक्या लागल्या होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याजवळ बसलेली. त्यांनी मला फक्त 5 मिनिटं म्हणले, जा जरा विश्रांती घे जा. तेवढ्या 5 मिनिटात त्यांनी त्यांचे ज्योत मावळले. मला फक्त झोप लागायची आणि वाट बघितली. तो प्रसंग माझा लय मोठा वाईट आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलंय ते मन मोकळं करून? मला मस्त वाटलं, छान वाटलंय. माझं मन मोकळं करायला लागलं ते ह्या माझ्या बहिणी त्यांच्याकडे मी करते. अच्छा, काही भावाकडे करून कसं वाटलं? तुमच्याकडे तर लय छान वाटलं. असं वाटलं की मी माझ्या समोर माझ्या वडिलांनी पाठवलं एक सखाच भाऊ आहे, असं त्याच्या समोर मी माझं मन व्यक्त केलं. ताई, तू अशीच हसत राहा, खूप छान वाटतेस तू, आणि तुझं पुढचं आयुष्य खूप छान आनंदाचं भरभराटीचं जाऊ, हीच मी महालक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे, हा आंधळी कोशिंबीर. यामध्ये काय आहे, आपला खेळ थोडा जरा वेगळा आहे आंधळी कोशिंबीरचा, की इथे तुमच्या समोर एक फुगा असणार आहे. हा, तो फुगा तुम्ही जाऊन फोडायचा आहे, पण त्याआधी संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल 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 फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि दुसरी उपविजेती. पण हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. हा, संगीत सुरू होण्याआधी दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मगच जाऊन तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे, कळलंय? या दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आहे. या लवकर. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. ताई आता फुगा समोर ठेवलेला आहे. हा, आणि 1 2 3 म्हणल्यानंतर जागेवरतीच नाचायचं आणि गोल गोल फिरायचं. रेडी? हा, 1 2 3. शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, भक्ती हीच खरी शक्ती अंबा मातेचा उदो उदो, भक्ती हीच खरी शक्ती अंबा मातेचा उदो उदो. अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, अश्विनी शुद्ध. हा, आणि आता फुगा फोडा. हा, जाऊन फुगा फोडा. हा हा, फोडा फा. तिथं कुठं जाते इथं ये. हा, हात लावायचा. हात ताई थये ताई थये. क्या बात है, ताली दे दे. ये बात है. हा, व्हेरी गुड. आणि आपल्या आजच्या या खेळामध्ये विजेती झालेली आहे ही ताई आणि उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई, तुला तर सन्मान चिन्ह आम्ही देणारच आहोत, पण आमच्या मते तुम्ही सगळ्या जणी ना तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या प्रकारची सेवा लोकांना देत आहेत, या तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्या विजेते आहेत. त्यामुळे आज तुम्हा सगळ्यांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार आहोत. आणि आजची आपली हुकमाची राणी आहे माया ताई. तिला मी विनंती करतो की तिने इथे यायचंय आणि हे सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. धन्यवाद सर. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो. आजच्या भागाची हुकमाची राणी आहे माया ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माया ताई, कसं वाटतंय, हुकमाची राणी झालीस तू सगळ्यांच्या वतीने?
छान वाटतंय सर. छान वाटते. मला सांग, असा वेळ आतापर्यंत स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी कधी मिळाला होता? कधी नाही मिळाला. हे आता तुम्ही आल्यानंतरच आम्हाला मिळाला. हो की नाही? आणि हो. मग ते खेळ खेळून पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटते. वाटतंय वाटतंय की नाही? आज तर ते छान वाटलं एकदम. हो की नाही? हे जे तुझं हसणे, हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, छान- छान हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठीच हा सगळा अट्टास असतो. छान वाटलं सर आम्हाला. छान. ताई, खरंच अगदी मनापासून तुझं अभिनंदन. हुकुमाची राणी झालेस तू सगळ्यांच्या वातीने. बरं, एक सगळ्यांसोबत मी एक सेल्फी काढणार आहे. चालेल ना? काढलं तर क्या बात आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, खरंच सांगतो आणि सावी की तुम्ही आज आमच्या या भागामध्ये सहभागी झालात, 16 सख्यांचा मध्ये सहभागी झालात, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही आलात त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. मंडळी, आजच्या भागात जरी आपण इथे थांबत असलो तरी सुद्धा नवरात्रीतला आपला हा जागर हा असंच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.